रामकृष्ण हरी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानोबा तुकाराम ज्ञानेश्वर माऊलीच्या अखंड नामघोषात जल्लोषामध्ये खूप मोठ्या संख्येनं हजारोंच्या नाही तर लाखोंच्या संख्येनं भाविक आपल्याला श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी पायी दिंडी सोहळ्यामध्ये एवढ्या मोठ्या खूप संख्येनं भाविक ज्ञानोबा तुकारामच्या रामकृष्ण हरीच्या गजरामध्ये पंढरपूरकडे वाटचाल करत असताना आपल्याला दिसत आहेत। श्री क्षेत्र जेजुरीवरून आता पालखी वाल्हेकडे जात असताना जेजुरीच्या पुढे येऊन थोडंसं मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। वाल्हेकडे जात आहे। श्री क्षेत्र पंढरपूर पांडुरंगाच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांची आतुरता आता जसं जसं लोणंदच्या पुढं पायी दिंडी पालखी सोहळा निघेल तसं तसं आतुरता वाढत जाते दर्शनाची विठ्ठलाच्या। खूपच मोठ्या संख्येनं भाविक यावर्षी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पायी दिंडी पालखी सोहळ्यामध्ये सामील झालेले आहेत। मंडळी, हे जे मी आता दाखवतोय ना एवढी संख्या ती रात्री 2 ते 2:30 वाजल्यापासून चालू आहे। मी आता सकाळी 7-7:30 वाजल्यापासून दाखवायला चालू केलंय, पण आपण जर पाहिलं तर रात्री 2:30 वाजल्यापासून एवढे लोक जायला चालू आहेत। आता वाजलेत 7:30-8 वाजत आहेत, पण एवढेच लोक आता जेवढे लोक जाणार आहेत पालखीमध्ये त्याच्यापेक्षा म्हणजे जवळपास माझ्या अंदाजानं 25 ते 30% तरी लोक पुढे गेले असतील। एवढा मोठा जनसमुदाय वारकऱ्यांचा जनसागर आपल्याला या ठिकाणी जेजुरीच्या पुढं निघालेली पालखी आपल्याला मी दाखवतोय। अजून माऊलींची पालखी आलेली नाही, मागं आहे पालखी। ते छोट्या छोट्या दिंड्या अजून नंबरच्या दिंड्या चालू झाल्याच नाहीत असं वाटतंय बरं का। आता ज्यावेळेस नंबरच्या दिंड्या चालू होतील ना, एका मागे एक सिरियल नंबर आहेत त्यांना सर्व दिंड्यांना, तर ते सर्वजण आपापल्या परीनं आपापल्या नंबरप्रमाणे चालत असतात। हे बघा, हे भाविक सगळे कुणी कपडे वाळवतंय तर कुणी आराम करतंय तर कुणी नाश्ता करतंय। इथं हे बघा तिकडं किती गेलेत, खूप दूर गेलेत बघा तिकडं कपडे वाळवायला। मस्त दाखवतो, थोडं झूम करून दाखवतो तुम्हाला। हे बघा 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 हे बघा, हे बघा आहे का बघा, एवढ्या लांब जाऊन कपडे वाळवते। अजून नंबरप्रमाणे दिंड्या चालू झालेल्या नाहीत, त्या चालू होतील आणि खूप छान असं रममय वातावरण ज्ञानोबा तुकारामांच्या गजरामध्ये रामकृष्ण हरीच्या नाम गजरामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला आणि ऐकायला मिळतं। याच डोळ्यानं आपल्याला काहीतरी आपण या जन्माला आलेल्याचं सार्थक झाला असं वाटतं हे पाहून। रूप पाहता लोचनी सुख झाले ओसाजनी, तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा। खरोखरच आपण जन्माला आलो आणि आपण जन्माला आले असताना हे सर्व हा सुख सोहळा जो आपण पाहतोय ना, हे आपलं नशीब मोठं, आपलं भाग्य मोठं म्हणून हे आपल्याला पाहायला मिळतोय। याची देही याची डोळा हा सोहळा दिंड्यांचा पायी पालखी सोहळा अखंड भारतामध्ये म्हणायला हरकत नाही। आता बाहेरच्या देशातलं तर आपण काय बोलण्यामध्ये मजा नाही, पण अखंड भारतामध्ये तरी एवढे खूप मोठे भाविक खूप मोठ्या संख्येनं लाखोंच्या संख्येनं कुठेही एकाच ठिकाणी जमत नसतील असं मला वाटतंय। असा हा भव्य दिव्य अखंड असा हरिनाम सोहळा दरवर्षी आषाढी एकादशीला पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये सामील होत असतो। माझ्या अंदाजानं यावर्षी 20 लाख लोक आरामशीर असतील असं मला वाटतंय। 20 लाख लोक म्हणजे जगद्गुरू श्री संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या
पायी दिंडी पालखी सोहळ्यामधले आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामधले. काल मी जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पायी पालखी दिंडी सोहळ्यामध्ये होतो, केडगाव चौफुला या ठिकाणी काल होतो आणि आज इकडं आलोय जेजुरीला. खूप माझं मोठं महत् भाग्य म्हणायला हरकत नाही की दोन्ही सोहळे मला पाहायला मिळतात. काल जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आणि आज संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा मी अनुभवतोय, माझ्या डोळ्यानं पाहतोय. खूप मोठं भाग्य आणि खूप मोठं समाधान, खूप शांत मन झालं, डोकं शांत झालं. पाहून ऐकून नामघोष जय गजर खूप छान मजा आली. आणि इकडं जर पाहिलं ना मंडळी, हे बघा इकडच्या बाजूला या ठिकाणी तुम्हाला दाखवतो झूम करून. एवढी मोठी खूप चांगली सेवा करतायत ना, काय बोलावं आता. खरंच ऐकल्याबरोबर आहे ना माझ्या डोळ्यात पाणीच आवरलं नाही, अशी परिस्थिती झाली बघा. हे जे दिसतंय ना या ठिकाणी मी दाखवते तुम्हाला खास. या ठिकाणी पोहे शिरा एकदम फ्रीमध्ये आहे आणि ते पण गरमागरम, हा शिळं नाही. गरम बनवतात आणि गरम वाटप करतात. पाण्याची व्यवस्था चांगली आहे आणि सगळे जेवढे भाविक आहेत ना तेवढ्यासाठी, या एकासाठी कुणासाठी नाही, सगळ्या अख्ख्या पायी पालखी दिंडी सोहळ्यासाठी. शिरा पोहे तर आहेतच आहे. तुपातला शिरा मी खाऊन आलो. तुपामधला शिरा छान असा टेस्टी आणि पोहे गरम आहेत. आणि औषध गोळ्या डॉक्टर फ्री आहेत, हे विशेष सर्वात मोठं. जे काही कुणाची तब्येत वगैरे बिघडली असेल, तब्येत साथ देत नसेल तर आपण अवश्य इथे डॉक्टरांना फ्रीमध्ये दाखवू शकता. अहो ते पुकारून परेशान आहेत. मी रात्री इथंच मुक्कामाला होतो. 2:30 वाजल्यापासून त्यांनी माईकमध्ये सांगायला सुरुवात केली, या माऊली पोहे गरम घ्या, शिरा गरम, चहा गरम, पाण्याची व्यवस्था, लाजू नका, या माऊली, खा माऊली, तुमच्या सेवेसाठी हे सर्व आहे. असं म्हणलं ना खरंच डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. खरंच माझं मन भरभरून आलं. काय बोलावं आणि किती पुण्य करावं माणसानं. पुण्याचे सुद्धा एक कॅपॅसिटी नसते, म्हणजे कॅपॅसिटीच्या पलीकडे गेलेलं आहे ते पुण्य असं वाटते. काय असतं माणसाच्या जीवनामध्ये, काय करायचं हेच खरं मोठं आहे. हा सुख सोहळा स्वर्गी नाही असं म्हणतात. देवांना सुद्धा येत नाही अशा प्रकारचा हा पायी दिंडी पालखी सोहळा.
सनई चौघडा या रथामध्ये आहे बाळासाहेब दगडू भोसले आळंदीकर. श्री संत जळोजी मळोजी महाराजांची ही पालखी आहे. जळोजी मळोजी श्री संत जळोजी मळोजी महाराजांची ही पालखी. आणि इकडं जर पाहिलं ना मंडळी, तिकडं पाहू शकता आपण. हे बघा, हे कपडे वगैरे वाळवत असताना लोक इकडे दिसत आहेत. आणि हे जे आहे ना खंडोबाचं, इकडे बघा, हे पूर्वीचं मंदिर आहे. खास जुनं पौराणिक मंदिर, म्हणजे कडे पठार म्हणतात त्याला. कडे पठार, कडे पठार हे आहे बघा. हे भाविक भक्त दर्शनासाठी जात आहेत. पायी जात असताना दिसतात आपल्याला. हे झूम करून दाखवतोय मी. कडे पठाराकडे दर्शनासाठी जात असताना हे भाविक वारकरी मंडळी. कडे पठार खंडोबाचं खरंच जुनं पौराणिक मंदिर आहे, ऐतिहासिक मंदिर. आणि हा भक्तीचा मेळा. पांडुरंग परमात्मा विठ्ठलाच्या दर्शनासाठी आता दिंड्या नंबरला लागायला सुरुवात झालेली आहे. आता एक 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 दिंड्या असं नंबरप्रमाणे आता लागायला सुरुवात झालेली आहे. नंबरप्रमाणे चालतात. सर्व दिंड्यांना नंबर दिलेले आहेत. त्या नंबरप्रमाणे आपापल्या नंबरप्रमाणे हे बघा आपण पाहू शकता. आता नंबरप्रमाणे चालत आहेत सर्व दिंड्या. बरेच काहीतरी मी रथाच्या पाठीमागे 130 पर्यंत नंबर मी पाहिला आहे. 130 हे आता नंबरला लागायला आता सुरुवात झालेली आहे. आता ही दुसरी दिंडी पाठीमागे. ही दुसरी दिंडी चालू झाली. पहिली दिंडी समोर गेली, ही दुसरी दिंडी. काकडा चालू आहे. काकडा काकडा जे पाटेच्या राम प्रहरी जो काकडा म्हटला जातो पांडुरंगासाठी, तो काकडा आता चालू आहे म्हणायला. नित्य नवा आनंद ओवाळीचा श्रीमुख असा आपण. ही एक दिंडी आली आता. याच्यामध्ये पण काकडा चालू आहे. कागा सासूरवासी मज केले भगवंता. काकड्याचाच अभंग आहे. गरुड पारी दाटला. वैष्णवांचा मेळा गरुड पारी दाटला. काकडा. मोठा पांडुरंग आता हरिजन संभाळी. काकडा आरतीतला अभंग, काकड्याचा अभंग. दिंडी क्रमांक 9 ची दिंडी आहे. 9 नंबर.
हे रथाच्या पुढच्या दिंड्या आहेत. अजून रथ पाठीमागं आहे. माऊलींचा संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा रथ पाठीमागे अजून येत आहे. रथाच्या पुढची 9 नंबरची दिंडी क्रमांक 9. त्याच्याच पाठीमागं हे 8 नंबरची दिंडी. जय विठोबा रुक्माईचा नामघोष. जय जय विठोबा रुक्माई, विठोबा रुक्माई. पोलिसांची व्हॅन बघा, खास सरकारची सुरक्षा व्यवस्था. स्पेशल व्हॅन आहे संरक्षणासाठी, खास दिंडीच्या पालखी सोहळ्याच्या संरक्षणासाठी. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती, ज्ञानियांची माऊली, ज्ञानियांचे गुरु संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी रथ आता जवळ आलेला आहे. एकदम आपल्या कॅमेऱ्यामध्ये बसेल याची मी दक्षता घेणार आहे. आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीला, सर्व लहान थोर मंडळी, सर्व वडीलधारी मंडळी, सर्व बंधू भगिनींसाठी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी दर्शन करण्याचा प्रयत्न जरूर करणार आहे. सर्वांना व्यवस्थितपणे दर्शन होईल याची मी काळजी घेणार आहे. ते पहा, आपण पाहू शकता. झूम करून दाखवतोय आणि जवळ आल्याच्या नंतर ते एकदम क्लिअर आपल्याला पाहायला मिळेल. क्लिअर क्लिअर क्लिअर. ते पहा. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती, ज्ञानियांची माऊली, ज्ञानियांचे गुरु संत श्रेष्ठ आळंदी निवासी ज्ञानेश्वर माऊलींचा हा पालखी रथ आपण पाहताय सर्वजण. सर्वजण व्यवस्थितपैकी दर्शन घ्या. छान संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आपण दर्शन घेत आहोत सर्वजण. जेजुरीच्या पुढं निघालेला आहे माऊलींचा रथ, पायी पालखी दिंडी सोहळा. सर्वजण दर्शन घ्या. रथाच्या पाठीमागच्या दिंड्या या सर्व. माऊलींच्या रथाच्या पाठीमागं या दिंड्या चालत असतात. छान अशी सर्व मस्तपैकी कडक सुरक्षा व्यवस्था. ही अग्निशमन दलाची ही गाडी. लाखोंच्या संख्येनं भाविक भक्त वारकरी पंढरपूरकडे प्रस्थान करत असताना पायी पालखी दिंडी सोहळा. भरपूर भाविक अजून पाठीमागे आहेत. भरपूर सर्व यूट्यूब फॅमिली, सर्वांना छान असं दर्शन मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून करून दिलं. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी रथ.
माऊली ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा तुकारामच्या नामघोष घोषामध्ये सर्व भाविक भक्त पंढरपूरकडे पांडुरंगाच्या दर्शनासाठी जात असताना आणि हेच माऊलींचा रथ पालखी रथ पायी दिंडी सोहळा मी आपल्या सर्वांना दाखवण्याचा प्रयत्न करा। व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा। भेटूया असेच एका नंतरच्या छान इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद।